नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, चायनीज गाडी मागच्या बाजूला आहे, पण चायनीज म्हटल्यावर कोणीतरी नेपाळी किंवा चायनीज लोक असतील असं तुम्हाला वाटलं असेल, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अस्सल मराठमोळे कोल्हापुरी आपले दोन भाऊ आहेत आणि त्यांनी छान पद्धतीचं चायनीज स्वस्त आणि मस्त दरामध्ये चालू केलेला आहे। मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, कोल्हापूरमध्येच। या बाजूला पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या जवळच्या सिग्नलच्या चौकामध्ये तुम्हाला ओम गणेश चायनीज बघायला मिळेल। हे प्युअर व्हेज चायनीज आहे। त्याचबरोबर आता इथं स्वस्त आणि मस्त चायनीज मिळते आणि क्वांटिटी पण भरपूर आहे। या बाजूला पेट्रोल पंप आहे। 50 रुपयाचं पेट्रोल घालून तुम्ही अख्ख्या कोल्हापुरात फिरू शकत नाही, पण या ठिकाणी 40 रुपयाचं चायनीज करून दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही, ह्याची गॅरंटी आहे। चला आज जाऊया। आणि आता मी आलेलो 5 वाजता आणि या ठिकाणी चायनीज आता तयार होणार आहे आणि सगळी तयारी चालू आहे। स्वच्छता पण भरपूर ठेवलेली आहे। बघू शकता की या ठिकाणी पूर्ण हे सगळं पहिल्यांदा ह्यांचा स्टॉल पुसून घेतला, त्यानंतर आता ही भांडी वगैरे लावायचं काम चालू आहे। एकदम साधारण सोपं त्यांचं मेनू कार्ड आहे। गोबी मंचुरियन 40 रुपये हाफ आणि फुल 70 रुपये आहे। शेजवान नूडल्स 40 रुपये हाफ, फुल 70 रुपये, 40 ते 70 रुपये, 60 रुपये, 50 रुपये असे सगळे रेट आहेत, एकदम स्वस्त। तेल टाकलं जातंय, मिरची, आलं, लसूणची पेस्ट आणि आता यामध्ये गरम मसाला चाललेला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये साखर टाकली जाते। साखर ही जी आपण ग्रेव्ही करतोय ही जी टेस्ट आपण पहिल्यापासून मंचुरियन घेतली ती शेवट पण मंचुरियनची टेस्ट राहणार, ही ग्रेव्हीची तीच टेस्ट राहणार। त्यासाठी हा एकदाच बनते। आपण दुसऱ्या टायमिंगला नाही बनवत। कसं होतंय, प्रत्येक टायमिंगला जर आपण बनवत गेलो की तीच टेस्ट प्रत्येकाला सेम दुसरी वेगवेगळीच जात ना। हां, त्यापेक्षा आम्ही पहिल्यांदाच करून घेतोय। हां, वाजेपर्यंत असतात आम्ही आता 5:30 ते रात्री बरोबर 10 वाजेपर्यंत असतो। हो, आवडते सगळं। हे चिली सॉस आहे, रेड चिली। हां, हा सोया सॉस आहे। आणि एकमेव म्हणजे आपण ह्यात अजिनोमोटो आणि कलर वापरत नाही। हे मीठ आहे, ही साखर आहे, ही मिरी पेपर, ब्लॅक पेपर, हे शेजवान चटणीच आहे, ही ओली मिरची आहे। हां, हा लसूण आहे, हे आलं। हे पूर्ण तेलात जवळजवळ 15-20 मिनिटं तेलात भाजून घ्यायचं। हे मीठ, हा बारीक चिरलेला कोबीज आहे, हा चिली सॉस, हा सोया। ही झाली चटणी आपली। हे आपण साखर फक्त टाकतोय चवीपुरती, टाकण्याची काय गरज नाही। ही आपली चटणी, ही आपली शेजवान चटणी आहे। शेजवान चटणी। ग्रेव्हीच्या ह्याच्यात पण कलर वापरतो। आता ह्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर टाकला जात आहे। पाण्यामध्ये पहिल्यांदा पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे आणि टाकताना हे सगळं मिश्रण हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी व्हायला नकोत म्हणून। दाटसर पण येतो त्या ग्रेव्हीला। हां, अजून घट्ट होणार ना, ती घट्ट होते ना जरा, एवढीच घट्ट असते का? ओके, मला जशी पाहिजे तशी ठेवतोय। हे आता आपलं मंचुरियनचं तळण्याचं काम चालू आहे। आता ॲट अ टाइम नाही म्हणत एका ह्याच्यात कढईमध्ये आपले 700 ते 800 गोळे बसत आपण, त्याचे आपले 4 ते 5 घाणे कंपल्शन होतात। म्हणजे हे
पत्ताकोबी, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि मीठ, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपण वापरत नाही. तयार करून डबे हा काय? डबे 2 डबे असतात आमचे. ते 2 डब्यामध्ये आमचं संपते 9:30 पावणे 10 पर्यंत आपलं संपते ते. कॅन नुसते पण देता तुम्ही? हा तसे ड्राय पीस पण घेऊन जातात आमच्याकडून, भरपूर जण घेऊन जातात. कसे देताय? आम्ही 10 रुपयाला 4 पीस देतो. 10ला 4. झालं तयार? यात टाकणार ना? यात नूडल्स आहेत. थोडा बास होतोय? नाही अजून आहे की खाली. हा, तेच की. शेजवान नूडल्स, कोबी, कांदा पात, नूडल्स, मिरी पावडर, साखर, चिली सॉस, सोया सॉस, हा शेजवान चटणी. बस. हे आपण फॅमिली पॅकची व्यवस्था केलेली आहे. 1 असू दे 2 असू दे. फक्त कसं होतं आपल्या गिरायकाला घरी जाऊन गरम, आता आपण जी मंचुरियन देतो ती क्रंची राहत नाही घरी जाऊपर्यंत. मग आपल्या साध्या सोप्या ह्याच्यात आपण काय केलं, फॅमिली पॅकची एका मंचुरियनची ग्रेव्ही आहे, कोबी आहे आणि हे पीस आहे. यात सगळं एका याला 23 पीस असतात. हां हे आपल्याला पॅक 70 रुपयाला मिळते. 2 ते 3 जण खातात. यांचं चालू झाल्यापासून आम्ही येतो इथं. 1 नंबर गणाय मंचुरियन आहे. नेहमी आमचे मुलं वगैरे सगळेच आम्ही फॅमिली इथंच येऊन खातोय, दुसरी कुठेही खाईत नाही. 1 नंबर म्हणलं तर मंचुरियन 1 नंबर क्वालिटी हो. चपला विषय शेवट. तर विराज सर आपल्याबरोबर आहेत, दादा आपल्याबरोबर आहेत आणि खरंच खूप मस्त चायनीज या ठिकाणी मिळते आणि कष्ट तर भरपूर आहे त्यांचे. तर नेमकी या चायनीजच्या स्टॉलची तुमची सुरुवात कशी झाली होती आणि आतापर्यंतचा प्रवास कसा आहे तुमचा? आता माझी सुरुवात बरोबर 2007ला आम्ही चालू केलं होतं हे चायनीज सेंटर. व्हेज चायनीज चालू करायचं. मी आणि माझे मेहुणे असतात अमित म्हणून, आम्ही दोघांची विचार विनिमय करून आम्ही म्हणजे माझे मित्र पण आहेत, त्यांनी म्हणले तू काय करतो, चालू करतोस का, माझा व्यवसाय आहे, तू पण काहीतरी कर. माझ्या डोक्यात आयडिया केली. मग मी मेहुण्यांशी आमच्या डिस्कस केलं आणि आपण म्हणलं या दोघात चालू करूया काय. पण त्यांनी पण मला सहमती दिल्यानंतर आम्ही दोघांनी हे चायनीज चालू करायचं ठरवलं. पण आम्हाला प्युअर व्हेजच चालू करायचं होतं, म्हणजे नॉनव्हेजचा हा विषयच नव्हता आमच्या डोक्यात. म्हणजे लोकांना आपल्याकडून काहीतरी चांगलं द्यायचं हे आमच्या डोक्यात होतं फक्त, की बाबा आपण बाहेरून बघितलंय की काय मिळते आणि काय नाही, आणि आपल्याकडनं काय गिरायकाला द्यायचं आणि कस्टमरना काय आपल्याकडनं जेवढं मिळते तेवढं आपण द्यायचं, ते आपण फक्त दोघांनी द्यायचं, बाकी काही विषय करायचा नाही. आणि मित्रांनो आणखीन एक सांगायचं तुम्हाला, हा रोड साईडला स्टॉल आहे तरी सुद्धा या ठिकाणी स्वच्छता हॉटेलपेक्षा पण भरपूर आहे. सगळी भांडी वगैरे मी बघतोय. आता मी स्वतः 4 वाजता 5 वाजता इथं आलो होतो, पूर्ण सगळं पुसून स्वच्छ केलं आणि नंतरच यांनी आता हे चालू केलेलं आहे. नेमकं पुढे जाऊन आणि काय करायचं तुम्हाला? एखादा हॉटेल वगैरे काढायचं तुमचं स्वप्न? जर भविष्यात आपली जर तेवढी ताकद झाली तर आम्ही शक्यतो आम्ही करणारच आहे चालू, पण देवाच्या कृपेने जेवढं करणार तेवढं करणार. ओके. आणि रेट पण तुम्ही एकदम स्वस्त ठेवला? हा आपल्याला कसं आहे, बाहेर आता बघतोय आपण रेट की 100 रुपये 80 रुपये मंचुरियन, पण आपल्याला गिरायकाला आपल्याला कमी ह्याच्यात चांगलं काय द्यायचं आहे ते आपल्याला समजलेलं आहे, म्हणून आपण त्या रेटमध्ये देतोय. आपल्याला पण 4 पैसे त्याच्यात राहतात. तर मित्रांनो हक्का नूडल घेतलेला आहे, जे हाफ क्वांटिटी मध्ये आहे, बघू शकता. तरी सुद्धा खूपच याच्यामध्ये क्वांटिटी आहे, एकट्याला लोड होईल एवढा आहे. आणि हीच खासियत आहे यांची की क्वालिटी आणि क्वांटिटी आणि स्वच्छता आणि मेकिंग तर बघितलेलं आहे आपण. एक नंबर आहे. त्या या ठिकाणचं मंचुरियन सुद्धा क्वालिटी असते.